गोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीचा मोठा दणका। शिवनिका संस्थांच्या बँक खात्यांसह नाशिकमधील ओकस कार्यालय सील, तर खरातची एसआयटीकडून आज तब्बल 10 तास चौकशी। कुटुंबियांच्या नावावरील जमीन, घरं आणि दुकानांचीही कसून चौकशी सुरू। गोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई। भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल। गोंदूबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना, तर खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त। त्यांना 5 काडतुसं कशासाठी वापरली याचाही तपास सुरू। राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत। रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला। बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा। वसईच्या भोंदूबाबाकडून पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार। भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। तपासासाठी हे प्रकरण पुण्याच्या मांजरी पोलिसांकडे वर्ग। मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी, यही तो नहीं ताज का राज। शीतल म्हात्रेंकडून सवाल उपस्थित। ताज का राज फुटला तर तोंडचं पाणी पळेल, म्हात्रेंचा इशारा। शीतल म्हात्रेंचा रॅलीतला व्हिडिओ कुणी व्हायरल केला? ओरिजिनल व्हिडिओ सापडला का? सुषमा अंधारेंचा खोचक सवाल, तर बात निकली तो दूर तक जाएगी। ताज का राजवरून अंधारेंचाही निशाणा। देशाकडे पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा, कुणीही रांगा लावू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर इंधन खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचाही इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन टंचाईचा भडका। जालना रोडवरील 7 पेट्रोल पंपांचा साठा संपला। पंपांवर प्रचंड गर्दी, नागरिकांचीही मोठी गैरसोय।